बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामधील कवळा गाव ते कवळा फाटापर्यंत जो 2 किलोमीटरचा रस्ता बनवण्यात आलेला आहे, त्या रस्त्याची अक्षरशः पहिल्याच पावसाने या ठिकाणी चाळण केलेली आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या या रस्त्यावरती उभा आहे। मागील 1 वर्षापूर्वी या रस्त्याचं या ठिकाणी डांबरीकरणाचं या ठिकाणी काम करण्यात आलं होतं। जवळपास 2 किलोमीटरचा हा रस्ता आहे कवळा फाटा ते कवळा गावापर्यंत। मात्र आता जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे या रस्त्याचं अक्षरशः या ठिकाणी पितळ उघडं पडलेलं आहे। या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। अक्षरशः त्यावरती जे डांबर टाकलेलं होतं ते डांबर अक्षरशः या ठिकाणी निघून गेलेलं आहे। परिणामी या गावातून जे नागरिक शहरी भागामध्ये कुठल्याही कामानिमित्त जातात त्यांना या ठिकाणी रस्त्यावरून जाताना मोठी अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागतो। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी या ठिकाणी तयार केला होता। मात्र आता अक्षरशः या ठिकाणी या रस्त्यावरती वर्षभरामध्येच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या रस्त्याचं काम किती चांगल्या पद्धतीने झालेलं आहे असा या ठिकाणी शंका उपस्थित होते। लाखो रुपये जो खर्च या रस्त्यावरती करण्यात आला होता, त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे या रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे हा जो पैसा जो आहे तो या ठिकाणी वाया गेल्याचे चित्र सध्या आपल्याला दिसते। त्यामुळे ग्रामस्थांनी या रस्त्यावर ज्या अधिकाऱ्याने ठेकेदाराने हे काम जे केलं आहे त्या अधिकाऱ्यावरती आणि ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी या इथल्या कवळा गावच्या ग्रामस्थांनी आता केली आहे आणि तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अशी सुद्धा मागणी या निमित्तानं केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, कवळा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।